मला काल्याच्या कीर्तनात ऐकायला मिळालं. ती म्हणायची, बाळस गुणगुणाच तान, बाळस गुणगुणाच तान, बाळ दिसतय गोजिरवान, काय सांगता गाराने ग गोकुळ छानारी, काय सांगता गाराने ग गोकुळ छानारी. माझं बाळ सगुण गुणाचं तान, दिसतय गोजिरवान, काय सांगता गाराने ग. म्हणे त्याला बोलाव. आणि मग यशोदा मैया हळूच लालाला बोलवायची, कृष्णा, कणवा, लाला बाहेर ये जरा. आणि मग छुम 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 असे आवाज आधी यायचा. आणि मग छुम 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 आवाज आला रे आला. सगळ्यांचं लक्ष पुन्हा दरवाजाकडे. आता येईल माझा श्याम सुंदर. मला जे रुपडं आवडतं, मला जे आवडतं ते आता येणार आहे. माझा आवडीचा तो कान्हा येणार आहे. सगळ्यांचं लक्ष द्वाराकडे छुम 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 करता करता श्री कृष्ण भगवंत दरवाजामध्ये उपस्थित झाले की झाले रे झाले. सगळ्यांचे नेत्र अगदी आनंदाने भरून उरायचे. अगदी आनंदाने श्रीकृष्ण भगवंताकडे अगदी एकटक पाहायच्या, एकटक पाहायच्या, एकटक पाहायच्या. यशोदा म्हणायची, अगं बोला ना, आता काय झालं, आता काय झालं, बोला ना, काय झालं, काय सांगत होते तुम्ही, काय केलं माझ्या कृष्णाने. त्यांचं लक्षच नाही, त्यांचं लक्षच नाही. मग यशोदा म्हणायची, जा काना तू घरात जा. मग त्या ठिकाणावर यायचं, थांबा थांबा, सांगते सांगते सांगते. म्हणजे तो घरात जाऊ नये म्हणून न केलेल्या खबरा श्रीकृष्ण भगवंतावर लादायचे. आणि श्रीकृष्ण भगवंत सुद्धा अगदी छान असा वाकडा तर आहेच, तो वाकडा उभा राहायचा आणि वाकड्या नजरेने त्यांच्याकडे पाहायचा. हे सुख आहे की नाही. आवडे हे रूप गोजिरे सगुण, आणि पाहता लोचन सुखावले. तुला पाहिल्यानंतर आमचे नेत्र सुखावतात. म्हणून बाकी काहीच करायचं नाही, एक मात्र करायचं. काय? श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. भगवंताच्या नामामध्येच त्याचा आनंद आहे. आणि ते पाहिल्यानंतर हे डोळे सुखवतात, पाणावतात, है की नाही. मग म्हणावं, कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. हृदयामध्ये ते राम रूप प्रगट व्हावं आणि त्या राम रूपाकडे, त्या भगवंताकडे अगदी एकटक पाहावं. म्हणजेच काय? नेत्र सुखावणं. आणखी काय पाहिजे या नेत्रांना? दिवसभर मोबाईल तर बघतो, मोबाईलने काही सुखावत नाही. पहिली रील पाहिली की वर करतो, दुसरी रील, तिसरी रील, अगदी 1 तास पाहिलं तरी डोळे सुखावत नाही, दुखतात डोळे. मग चोळत बसतो, अरे अरे 2 तास गेले, 4 तास गेले. उलट आणखी वेदना,
चष्मा लाग, हे लाग, ते लाग, ऑपरेशन पर्यंत जातो. पण हे पाहिल्यानंतर सुखावले का आतापर्यंत डोळे? नाही सुखावले. सुखावले तुमचे? सुखावले का? नाही. झोपेतून उठल्याबरोबर आम्हाला मोबाईल पाहिजे. उठल्याबरोबर अगदी परिस्थिती तर एवढी गंभीर आहे, अगदी बहिर्देशाला जाण्यासाठी सुद्धा मोबाईल पाहिजे. मी असे मुलं पाहिल्यात बेकार की त्यांना मोबाईल शिवाय सुद्धा आतमध्ये जाता येत नाही. एवढी घाणेरडी सवय असावी, एवढं आपण लाजीरवानं वागावं की आपल्याला स्वतःची लाज यावी. कधीच येत नाही. म्हणून ना कधीतरी स्वतःची लाज यावी आणि हे जे आपण करतोय ना हे थांबवावं आणि प्रत्येक गोष्टीचा त्याग करावं. त्याग केल्याने काय होतं माहितीये? आपल्या अंतःकरणातली जी भीती आहे ती नाहीशी होते. तुम्हाला गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ यांची जोडी माहितीये? किती घट्ट जोडी होती. ज्यावेळी श्री राज्यातून हे दोघे बाहेर आले त्यावेळी मच्छिंद्रनाथाची जी जोडी होती ना ती अगदी जोड होती आणि मच्छिंद्रनाथ घाबरण्याचं नाटक करत होते. गोरक्षा चल बरं, मला भीती वाटते. गोरक्षा लवकर चल, मला भीती वाटते. इथे चोर आहेत, इथे लुटारू आहेत, मला लुटतील, चल लवकर. गोरक्षनाथ विचार करायचे, अरे मी गोसावी, माझे गुरु गोसावी, मी विरक्ती, माझे गुरु विरक्ती, माझ्याकडे काही नाही, माझ्या गुरूंकडे काही नाही. मग गुरुजी घाबरतात कशाला? मग मच्छिंद्रनाथाने सांगितलं, धर माझी जोडी धर, मी बहिर्देशाला जाऊन येतो, तोपर्यंत माझी जोडी सांभाळ. पण सांभाळून बरं, इथे फार चोर आहेत, इथे फार लुटारू आहेत, माझी जोडी सांभाळ. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा सांगितलं. गोरक्षनाथ विचार करतात, अरे गुरुजी आपल्याला तीनदा सांगतायत, मी काय ऐकत नाही का गुरुजींचं? तीनदा, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा. मग जोडी घेतली, पण जोडी कशी? वजनदार वाटत होती. आणि मग बहिर्देशाला मच्छिंद्रनाथ गेले आणि सहज त्यांनी जोडी उघडली. उघडल्यानंतर त्याच्यामध्ये होती सुवर्णाची वीट, सुवर्णयुक्त वीट. लक्षात आलं. ते म्हणाले, अच्छा गुरुदेव यासाठी घाबरतायत. मी जर घाबरण्याच्या पाठीमागचं कारणच फेकून दिलं तर? मग सहजपणे वीट बाहेर काढली आणि सहजपणे फेकून दिली. आता कोणाची भीती? काहीच भीती नाही, कशाचीच भीती नाही. आणि मग बहिर्देशावरून मच्छिंद्रनाथ आले, त्यांनी झोळी घेतली, पण झोळी कशी झाली? हलकी झाली. विचार केला, अरे असं काय? म्हणून सहज झोळी उघडली, त्याच्यामध्ये काहीच नाही. हाय 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 गोरक्षा, मला बरबाद केलं, मला लुटलं, माझी वीट गाणंच सुरू झालं. मग त्यांना काही त्याच्याविषयी आशा होती असं नाही बरं. परीक्षा सुद्धा घ्यायची होती आणि एक सत्यता सुद्धा जगासमोर दाखवायची होती. आणि मग त्यांचं नाटक सुरू झालं. म्हणे, काय महाराज का रडताय? काय कासावीस होताय? अहो अशा एक नाही 1000 विटा तुम्ही निर्माण करू शकता आणि एवढ्या विटीसाठी तुम्ही रडताय. घ्या, तुम्हाला एवढ्या विटीसाठी रडू येत आहे ना, अगदी एवढी भस्माची मोठी बाहेर काढली आणि सहजपणे फेकली. तर संपूर्ण जो डोंगर होता, संपूर्ण जो पर्वत होता तो सुवर्णयुक्त झाला. तुम्ही जर मायंबाकडे येत असाल, आम्हाला गर्भगिरी पर्वत फार जवळ आहे आणि तिथली अगदी विशेषता आहे. तुम्ही जर तिकडे कधी याल तर गर्भगिरीचा प्रवास जो आहे तो सुंदर अशा पद्धतीने करा, फार सुंदर आहे. म्हणजे तो संपूर्ण जो पर्वत आहे तो सुवर्णाचा आहे. मग तू म्हणाल आम्हाला सोनं भेटेल का? अजिबात नाही. त्याची दृष्टी सुद्धा आपल्याला नाहीये. आणि गोरक्षनाथांना कळालं, सोन्याचं नाव घेतलं की लगेच पळत येतील, त्याच्यामुळे तो पर्वत उलटा केला. असो, दृष्टांत संपला. सिद्धांत असा, मला सांगायचं काय? भीती कोणाला? ज्याच्याकडे गबाळ आहे, ज्याच्याकडे काहीतरी आहे, मालामाल जो आहे, त्याला भीती चोराची. परंतु जो विरक्त आहे, गोरक्षनाथांसारखा जो विरक्त आहे, त्याला कशाची भीती आहे? त्याला कशाची भीती आहे? तसं आपण विरक्त व्हावं आणि विरक्त झाल्यानंतर या नेत्रांना ते सुंदर अशा पद्धतीने स्वरूप पाहायला मिळतं आणि ते पाहिल्यानंतर हे नेत्र सुखावतात. विठ्ठला आपल्या जीवनाचा खरा पती कोण हे आधी ओळखावं बरं. तुम्हाला माझं कीर्तन जरा कंटाळवाणं वाटलं तर वाटू दे, परंतु कधीतरी सत्य सुद्धा मांडावं बरं. आणि आपण आतापर्यंत अखंड हरिनाम सप्ताह ऐकतोय, पण थोडा तरी बदल झाला पाहिजे. मी कोण आहे आणि माझा जवळचा कोण आहे हे तरी कळालं पाहिजे.
आतापर्यंत जे जवळचे नाही त्यांना जवळ घेतलं, परंतु आपण अपयशी ठरलो आणि ते रडावं लागलं आपल्याला, बरोबर आहे ना? कारण हे नाते धोके देतात. मग तुम्ही म्हणाल नाते जपायचे नाही का? निश्चितच जपावे, प्रत्येक नातं जपावं. तुम्ही जर बायको असाल तर पतीची सेवा करणं तुमचं कर्तव्य कर्म आहे. तुम्ही जर पती असाल तर पत्नीला जे पाहिजे ते आणून देणं हे तुमचं कर्तव्य कर्म आहे. तुम्ही जर मुलं असाल तर आई वडिलांची सेवा करणं हे तुमचं कर्तव्य कर्म आहे. तुम्ही जर आई वडील असाल तर मुलांना चांगली शिकवण देणं, संस्कार लावणं हे तुमचं कर्तव्य कर्म आहे, बरोबर आहे? हे कर्तव्य कर्म मुकायचं नाही, टिकायचं. कारण आपण कशात गृहस्थ आश्रमामध्ये. परंतु हे सगळं करत असताना माझा स्वामी कोण, खरा स्वामी कोण हे सुद्धा लक्षात असावं आणि लक्षात यावं. बरं, ज्यावेळी गोपी श्रीकृष्ण भगवंताला भेटण्यासाठी गेल्या आणि श्रीकृष्ण भगवंताला भेटण्यासाठी गेल्यानंतर भगवंत विचारतायत तुम्ही कशासाठी आलात? बोलावलं श्रीकृष्ण भगवंताने. विचारतायत कशासाठी आलात, कशासाठी आलात? ती म्हणाले देवा तुला भेटण्यासाठी. म्हणे अरे तुम्हाला काही कळतं का? पातिव्रत्य पद काय असतं हे तुम्हाला कळू नये, तुम्ही पतिव्रता आहात. आणि मग श्रीकृष्ण भगवंतांनी भली मोठी यादी सांगितली. पतिव्रता अशी, प्रतिव्रता तशी. तिने पतीची सेवा करावी, तिने पतीपासून लांब होऊ नये, तिने असं करावं तसं करावं, सगळं काही सांगितलं. गोपी म्हणाल्या देवा थांब ना आता, जरा आम्हाला सुद्धा बोलू दे, आम्हालाही बोलू दे. म्हणे अगदी छोटीशी गोष्ट आम्ही तुम्हाला सांगतो, त्याचं उत्तर आम्हाला तू दे. म्हणे ठीक आहे बोला. त्यांनी सांगितलं एक पतिव्रता नारी आहे, ती पतीशिवाय अजिबात कुठेच राहत नाही, कुठे बाहेर गेली नाही. अगदी सहज बाहेर जायचं म्हटलं तरी पती सोबतच जायची, पतिव्रता नारी आहे. आणि मग एक दिवसाचा प्रसंग आहे, तिच्या पतीला काही दिवस तिला बाहेर जायचं होतं, त्याला बाहेर जायचं होतं. ती म्हणाली अहो मी तुमच्याशिवाय कशी राहू, तुमच्याशिवाय मी कसं जेवण करू, तुमच्याशिवाय पाणी सुद्धा मला गोड वाटत नाही, काय करू, कसं करू? त्यांनी सांगितलं हे बघ जाणं महत्वाचं आहे. आणि त्याचा एक फोटो त्याने घरात ठेवला. सांगितलं जेव्हा तुला भूक लागेल, तू माझ्याशिवाय जेवत नाही ना, मग आधी घास फोटोला, आधी घास फोटोला, मग मला. तुला तहान लागली, तू माझ्याशिवाय पाणी पित नाही, आधी फोटोला पाणी आणि नंतर तुला प्यायला पाणी. मग तुला एकटीला बाहेर जाऊ वाटत नाही ना, पिशवीमध्ये मला घालायचं म्हणजे फोटोला घालायचं, पिशवी बाहेर घेऊन जायची, भाजीपाला आणायचंय काय आणायचं त्याच्यामध्ये आणायचं आणि मग सोबत घरी. म्हणजे मी तुझ्यापासून लांब जाईल का? म्हणे नाही. हा मला पटलं, हा पटलं मला. आणि मग तो निघाला. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस, 4 दिवस तिने पती सोबतच व्यतीत केले. म्हणजे कोणासोबत? फोटो सोबत. तिला जेवण भूक लागली की मग तिने ताट आणायचं, पतीला जीव घालायचं. मग तिला तहान लागली, पतीला म्हणजे काय फोटोला आधी पाणी पाजायचं, नंतर तिने पाणी प्यायचं. तिला काही बाहेरून आणायचंय, पिशवीत पतीला घालायचं, फोटोला घालायचं, बाहेर न्यायचं, परत घरात आणायचं. ही पतिव्रता नारी. आणि अगदी एक संकल्प, एक जीव झाला फोटोचा आणि तिचा, माझा पती, माझा पती, माझा. पाठ झालं. आपलंही सगळं पाठ होतं की नाही, अभंग पाठ होतात, गवळणी पाठ होतात, सगळं पाठच होतंय, तसं तिचं पाठ झालं. आणि मग 5वा दिवस आला, ती जेवायला बसली, हातामध्ये घास घेतला, फोटोला चारायचा म्हणजे फोटो समोर आणला, घरी चला जेवून घ्या स्वामी, जेवून घ्या असं म्हणाली. परंतु इतक्यात दरवाजाची घंटी वाजली. दरवाजा वाजला आणि मग तो हातातला घास पुढे. तिने विचारलं कोण? हा म्हणतोय अगं मी आलोय, दरवाजा उघड. हा म्हणाला अगं मी आलोय, दरवाजा उघड. परंतु ही फोटोकडेच बघते. अहो खा ना पटकन, मला दरवाजा उघडायचा, अहो खा ना पटकन, मला दरवाजा उघडायचा, कोणीतरी आलाय, तुम्ही खाल्ल्याशिवाय कसं काय करू, तुमची सेवा तशीच राहील, खा पटकन, मला दरवाजा उघडायचा आहे. गोपी म्हणाल्या भगवंता, हे गोपी भगवंताला म्हणतायत बरं, गोपी भगवंताला सांगतायत, आता प्रश्न विचारतायत, भगवंता आता मला सांग तिने काय करावं बरं? तिने तिच्या नसलेल्या पतीला, खोट्या पतीला जीव घालावं की जो दरवाजावर खरा पती आलाय त्याच्यासाठी दरवाजा उघडावा? तुम्हाला काय वाटतं? काहीच वाटत नाही तुम्हाला पण नाही का? अंदाज तरी लावा काय करावं. हा बरं, तुमच्या सोबत जर हे झालं, तुम्ही फोटोला घात चारताय म्हणजे खोट्या नवऱ्याला घात चारताय आणि खरंच नवरोबा जर दरवाजात आला, तुम्ही काय करायला पाहिजे बरं?
हा दरवाजा उघडला पाहिजे. श्रीकृष्ण भगवंत म्हटले, अरे गोपीनो, किती सोपं उत्तर आहे, किती सोपं उत्तर आहे. खोट्या नवऱ्याचं बास पुराण. आता खोट्या नवऱ्याला बाजूला ठेवावं आणि जो खरा पती आलाय, जो दरवाजामध्ये, त्याच्यासाठी दरवाजा उघडावा, त्याला घरात घ्यावं. बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त अनुनेने दुसरा कोणी नाही, खऱ्या पतीसाठी दरवाजा उघडावा. भगवंत गोपींना उत्तर देत आहेत. तेच उत्तरनाथ आपल्याला सुद्धा शोधायचंय. आपला जो खरा पती आहे त्याच्यासाठी दरवाजा उघडलाय का आपण? आपला खरा पती बाहेर नाही, यांच्यासोबत प्रपंच करायचाय, यांच्यासोबत नातं घट्ट करायचंय, यांची सेवा करायची आहे, झालं. परंतु आतमध्ये खरा पती आहे, आतमध्ये खरा पती आहे, त्याला सुद्धा, त्याच्याकडे सुद्धा पाहावं. त्या विसरुनी गेले म्हणजे त्या परमात्म्याला आपण विसरलो. हा परमात्मा बाहेर होता का? नाही, हा परमात्मा आतमध्येच आहे, आतमध्येच आहे, आतमध्येच आहे. आणि मग या खऱ्या पतीला आपण पाहावं. त्याने जरी आपल्याला स्वीकारलं नाही, तो नखरे दाखवतो, आधी नखरे दाखवतो, परंतु मग एक दिवस काय होतं, भक्तीचा विजय होतो आणि त्याला सुद्धा आपल्याला स्वीकार करावंच लागतं. मग म्हणावं, घर हरिगे झाले, पट्टराणी बळे, बळेच त्याच्या घर घुसले, पट्टराणी बळे त्याची पट्टराणी झाले, परंतु कशी, बळच घुसले. तसं ना या ठिकाणी सुद्धा काही नाही. अगदी नेत्र बंद करून त्रिकुटीला लक्ष केंद्रित केलं. हळूहळू ती वृत्ती हळूहळू खाली जाते. तीच वृत्ती त्या कुंडलिनी शक्तीला जागी करते. पुन्हा तीच कुंडलिनी शक्ती हळूहळू वर येते, दशमद्वारापर्यंत येते आणि तो अमृताचा जो घट आहे ना, ती फोडते. मग म्हणावं, काय किती गोड तुझं ना, किती अमृताहुनी गोड नाम तुझं देवा. आणि मग ही वृत्ती झाली की वृत्ती ही निवृत्त झाली. जनन दिसे तेथे वृत्ती आता निवृत्ती झाली. मन रूपाने न राहता आता काय झालं, उन्मन झालं. मन रूपाने नाही राहिलं, उन्मन झालं. म्हणजेच काय, त्या खऱ्या पतीचा शोध आम्ही केला आणि मग आता त्या खऱ्या पतीजवळ बसायचंय. तुकोबारायांना सुद्धा तो अनुभव आला आणि ना तो खरंच पांडुरंग परमात्मा, जो त्याच्या अंतःकरणाचा भाव होता, तो तुकोबारायांच्या समोर उभा राहिला. तुकोबाराय हात जोडतायत, भगवंता आता तू असाच माझ्या समोर उभा राहा, असाच उभा राहा. विठोबा म्हणतात, अरे बाबा मी किती वेळ उभं राहायचंय, घरी जा, ते आवडी बघ, माझ्या नावानं बोट मोरतीये, जा लवकर. मला काया म्हणते, मला नाव ठेवते, मला शिव्या देते, जा बाबा, तुझ्यापेक्षा मी तिला घाबरतो. विठोबाने असं म्हणावं. म्हणे, नाही देवा,
मी सगळं काही सोडलंय तुझ्यासाठी. माझं धन असेल, माझा प्रपंच असेल, माझं सगळं काही तुला मी अर्पण केलंय. आणि आज तू जर मला तुझ्यापासून वेगळं करत असेल तर माझा जो भाव आहे तो अगदी माशाप्रमाणे तडफड होतोय. जीवना वेगळी मासळी तैसा तुका तळमळी. मी तुझ्याशिवाय तळमळ करतोय देवा. मला आता पाठीमागे पाठवू नकोस, मला आता फिरायला लावू नकोस, मला आता घरी पाठवू नकोस. विठोबा म्हणतात तुका, अरे मी नाही अशी जागाच नाही, सगळीकडे मी आहे आणि तुझ्या जवळ मी नित्य निरंकार आहे. जेव्हा जेव्हा तू माझं स्मरण करशील तेव्हा तेव्हा मी तुझ्या समोर उपस्थित आहे. नाही देवा, नाही, मला तू असाच पाहिजे, माझ्या समोर उभा राहा. आणि नंतर साक्षात विठोबा त्या ठिकाणी म्हणतात ठीक आहे तू घरी चल, मी तुझ्या सोबत येतोय, घरी चल, मी तुझ्या सोबत येतोय. आणि मग तुकोबाराय पाठीमागे जात आहेत आणि विठ्ठल पुढे येत आहेत. असं करता करता 2-3 वेळा तुकोबाराय पडले सुद्धा, परत सावध होत आहेत, परत पाठीमागे चालतायत, परत पडतायत, परत उठतायत. विठोबा म्हणाले अरे तुका सावर किती वेळा पडशील. म्हणे देवा मला तुलाच पाहायचंय. मग विठ्ठलाने सांगितलं ठीक आहे बाबा तुझं खरं. आणि मग विठोबा पुढे आले आणि पुढे आल्यानंतर विठोबा पाठीमागे सरकतायत आणि तुकाराम महाराज त्यांच्या पुढे जात आहेत. म्हणजे उलट्या पावलाने विठोबा मागे जात आहेत आणि तुकोबाराय पुढे येत आहेत. देवा असाच माझ्या समोर उभा राहा. अभंगाच्या आता दृष्टी पुढे पुढे